नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC युजमॉल या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण पाहत आहोत वनरक्षक जी काही भरती झाली त्यांचे जे काही मागचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नासंदर्भातला आपण विश्लेषण हे पाहत आहोत। आता याच्या अगोदर सुद्धा आपण 19 जे काही प्रश्न आलेले आहेत की जे TCS पॅटर्ननुसार विचारलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण आता आजचा जो काही विश्लेषण आहे किंवा आजचे जे काही प्रश्न आहेत तर आजचे आपण 2023ला जो काही पेपर झाला तर त्या संदर्भातले आपण आज प्रश्नाचं विश्लेषण घेणार आहोत की म्हणजे 2019ला कशा प्रकारे प्रश्न विचारले त्याची काठिण्य पातळी आणि याची थोडीशी काठिण्य पातळी यात थोडंसं तुम्हाला तफावत जाणून येईल, कारण तेव्हा प्रश्न कसे विचारले आणि आता कसे विचारले, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुलनात्मक अभ्यासाच्या पद्धतीनुसार तुम्हाला पण त्या ठिकाणी अभ्यास करता येईल। तर मराठी या विषयाचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भातलं विश्लेषण आपण पाहणार आहोत। तर पहा, पहिला प्रश्न घेतलेला आहे आपण 2023चा जो पेपर झाला त्यामध्ये पहा, तर जोडीने येणारे शब्द ओळखा असं त्यांनी विचारलेलं आहे। तर जोडीने येणारे शब्द म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे। तर काय होतं की आपली मराठी जी भाषा आहे तर या भाषेमध्ये जे काही विविध शब्द आहेत की आपण आता दररोज दैनंदिन जीवनामध्ये वापरत असताना काही शब्द काय होतं की ते जोडून येत असतात। थोडंसं गमतीशीर वाटतं आपल्याला की अशा ह्या शब्दाची काही गरज नसते, परंतु की आपण जेव्हा जगत असतो व ते शब्द आपण दररोज वापरत असतो। आता जसे की समजा आपण काय करतो की आता वापरत असताना पहा, भाजीपाला असेल, भाजीपाला, त्यानंतर आंबट चिंबट असेल, आंबट चिंबट असेल, त्यानंतर आघळ पगळ असेल, त्यानंतर बरे वाईट असेल, त्यानंतर सुख दुःख, हे जे काही असे शब्द आहेत तर हे शब्द काय एकमेकाला लागून येतात म्हणजे सोबत येत असतात। तर परंतु अशा सुद्धा शब्दाने आपली मराठी भाषा ही काय झालेली आहे, संपर्क झालेली आहे किंवा भाषेचं जे काही महत्त्व आहे ते आपल्याला या ठिकाणी जाणून येतं। तर पहा पर्यायामध्ये पहा, एक गोल भूगोल, त्यानंतर पहा गोल भूगोल, तत्व महत्त्व, त्यानंतर सुख दुःख, हर्ष हर्ष। तर या ठिकाणी काय मी खाली सुद्धा सांगितलं सुख दुःख हा जो शब्द आहे तर हा शब्द या ठिकाणी कसा आलेला आहे तर हा शब्द जोडीने या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर पहा, रोहन मोजकेच बोलतो, यातील मोजके बोलणं यासाठी आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, मोजके बोलणे यासाठी योग्य शब्द निवडायचा आहे। तर मोजके बोलणे म्हणजे काय, कमी बोलणारा व्यक्ती की फक्त कामापुरतं तो बोलतो किंवा जेवढं आवश्यक आहे तेवढंच तो बोलतो, तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण मितभाषी असे म्हणतो। काय म्हणतो, मितभाषी असे म्हणतो। जसे की समजा आता आपण एक विशिष्ट शब्द आहे किंवा विषयी काम आहे तर त्याविषयी आपल्याला काय करायचं, छोटा शब्द करायचा त्या ठिकाणी। तर पहा, जसं की आता सोन्याचं काम करणारा किंवा सोन्याचे दागिने तयार करणारा त्याला आपण काय म्हणत असतो, सोनार म्हणतो। काय म्हणतो, सोनार। त्यानंतर लोखंडी जी काही काम आहेत किंवा धातूचे जे काही काम आहे त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणत असतो, लोहार म्हणतात तो, लोहार। म्हणजे अशा प्रकारे एक काम करणारा वगैरे जे काही असे मोठे मोठे शब्द येतात किंवा एका ओळीमध्ये त्याचं आपण सार न सांगण्यापेक्षा एका छोट्या शब्दामध्ये आपण सांगतो त्याला काय म्हणतात की योग्य शब्द असे म्हणतात। त्यानंतर पहा, रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे। तर या वाक्यातला आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे तर क्रियाविशेषण विचारलेलं आहे। क्रियाविषयी विशेष माहिती जे काही शब्द सांगतो त्याला काय म्हणतात, क्रियाविशेषण असे म्हणतात। तर या ठिकाणी पहा वाक्य काय सांगितलं आहे, वाक्य आहे की रस्त्यातून जाताना सावकाश व जपून जावे। आता रस्त्यातून जाण्याची क्रिया घडत आहे, या ठिकाणी रस्त्यातून जाण्याची क्रिया घडत आहे, परंतु क्रिया कशी घडत आहे तर सावकाश व जपून घडत आहे। कशी, सावकाश व जपून घडत आहे। म्हणजे क्रियेविषयी म्हणजे चालण्याविषयी माहिती काय सांगते, जपून चालावे व सावकाश चालावे। तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय होईल, सावकाश व जपून चालावे, पर्याय क्रमांक 4। त्यानंतर गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे, या वाक्यातलं विशेष नाम ओळखायचे। तर आता पहा, नाम हा जो घटक आहे तर नामामध्ये आता नामाचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत। काय, 3। त्यामध्ये पहा, एक आहे सामान्य नाम, त्यानंतर विशेष नाम आणि भाववाचक नाम।
तर या ठिकाणी एखाद्या विशिष्ट वस्तू म्हणा किंवा एखाद्या समान गुणधर्म असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्याला आपण काय करतो तर त्या ठिकाणी सामान्य नामामध्ये समजा आता विशिष्ट नदी आहे तर हा नदी हा एक काय आहे सामान्य नाम आहे कारण नदी म्हणजे वेगवेगळ्या पाण्याचा जो प्रवाह आहे तर ह्या वेगवेगळ्या पाण्याच्या प्रवाहाला एक समान गुणधर्म असणारा किंवा समान वाहत जाणारा जो काही प्रवाह आहे त्याला आपण नदी हे एक नाव दिलेलं आहे म्हणजे काय केलं त्याचं सामान्यीकरण या ठिकाणी आपण केलेलं आहे किंवा आता विशिष्ट डोंगर रांगा वगैरे असतात तर प्रत्येक डोंगर रांगेला किंवा उंच टेकड्याच्या भागाला पर्वत म्हणतो किंवा आपण डोंगर असे म्हणत असतो परंतु त्या ठिकाणी काय होतं की त्याला जेव्हा आपण त्याला नाव देतो तेव्हा आपण नाव देतो तेव्हा त्याचं काय होतं विशेष नामामध्ये जातं म्हणजे एखाद्या सामान्यीकरण करून आपण त्याला काय सामान्य नाम देत असतो म्हणजे जसे की पर्वत असेल त्यानंतर नदी असेल हां तर विशेष नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे त्याच समूहाला विशिष्ट ओळखण्यासाठी आपण त्याला एक विशिष्ट नाव देतो त्याला काय म्हणतात विशेष नाम जसे की हिमालय पर्वत जसे की गंगा नदी आणि त्यानंतर भाववाचक नाम म्हणजे काय तर भाववाचक नामातून भाव असेल एखादी गोष्टीची ओळख होत असेल त्याचा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला दिसत असेल तर त्या ठिकाणी पहा या ठिकाणी आपण म्हणू उत्साह असेल धाडस असेल चांगुलपणा असेल म्हणजे भाव या ठिकाणी व्यक्त होतो असं आपण नामाचं वर्गीकरण करतो किंवा त्याचे प्रकार आहेत तर गरुड हे काय आहे तर हे विशेष नाम आहे काय आहे विशेष नाम कारण पक्षी हा जो समूह आहे त्याला पक्षी म्हणजे एक सामान्य नाम आहे आणि त्याच वर्गातलं आपण त्या पक्षाला ओळखण्यासाठी काय दिलेलं आहे एक विशेष नाम म्हणजे गरुड हा काय आहे तर हा या ठिकाणी या वाक्यातलं विशेष नाम आहे पर्याय क्रमांक 3 त्यानंतर पहा खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार तर आशीर्वाद हा जो शब्द आहे आशीर्वाद हा शब्द या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी योग्य आहे त्यानंतर पहा आबाळ फाटणे म्हणजे काय तर जास्त आपण काय म्हणतो की ढग फाटला किंवा जास्त पाऊस पडला तर काय होतं की नुकसान होतं त्यामुळं या ठिकाणी पहा खाली त्याच्याच अर्थाचं कुठं आपल्याला मिळून येतं का तर पहा पर्याय क्रमांक 1च आहे की सर्व बाजूनी काय येणे संकटे येणे म्हणजे काय की आबाळ फाटणे आपण त्याला म्हणत असतो पर्याय क्रमांक 1 त्यानंतर खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा तर सर्वनाम म्हणजे काय नेमकं तर सर्वनाम म्हणजे काय की नाम जो आहे आता आपण विशिष्ट एक नाम दिलेलं आहे आता समजा ह्या वाक्यामध्ये काय त्यांनी राधा माझी मैत्रीण आहे आणि ती सुंदर दिसते तर सुंदर दिसणारी कोण आहे या ठिकाणी राधाच आहे परंतु आपण वारंवार ते राधा हे जे काही नाव आहे तर आपण त्या ठिकाणी वापरलं नाही त्या ठिकाणी आपण काय केलं की या ठिकाणी आपण ती हे जे काही सर्वनाम आहे म्हणजे नामाची जी काही वारंवार होणारी जी काही पुनरावृत्ती आहे तर ती टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वनामाचा वापर करत असतो तर ती हे काय आहे हे तृतीय पुरुषी एकवचनी स्त्रीलिंगी काय आहे सर्वनाम आहे तर त्यामुळं पर्याय क्रमांक या ठिकाणी पहा तर ती काय आहे या ठिकाणी सर्वनाम आहे पर्याय क्रमांक 4 त्यानंतर असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे तर असंतोष म्हणजे काय अशांती असमाधान म्हणा किंवा कोलाहल तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 संतोष काय होईल याचं विरुद्धार्थी शब्द संतोष त्यानंतर पहा खालीलपैकी प्रमाण लेखन तर प्रमाण लेखनानुसार पहा तर प्रावीण्य असतं का नाही तर प्रावीण्य असतं आणि या ठिकाणी कुठलाही शेवटचा शब्दाचा जो अगोदर शब्द आहे जो इकारांत म्हणजे त्याला काय असतं दुसरीच वेलांटी ही दिली जाते त्यामुळं प्रमाण लेखनानुसार पर्याय क्रमांक 3 प्रावीण्य हा या ठिकाणी योग्य शब्द आहे त्यामुळं सहसा पाहत असताना सुद्धा आपल्याला लगेच जाणवतं की कुठला शब्द चुकीचा आहे आणि कुठला बरोबर आहे त्यानंतर पहा उंटाचा डॅश डॅश वाळवंटातून जात होता तर काय आहे उंटाचा तर उंटाचा काय असतो तांडा असतो म्हणजे समूहदर्शक शब्दासाठी एक शब्द या ठिकाणी निवडलेला आहे म्हणजे जसं की पक्ष्यांचा काय असतो पक्ष्यांचा जसा थवा असतो जसं माणसाचा आपला काय म्हणतो जमाव असेल माणसाचा त्यानंतर हे या ठिकाणी आपण माकडाची किंवा चोरांची टोळी म्हणू ही सुद्धा लोकांची असतेच लोकांची झुंड असते त्यानंतर तांडा हा उंटाचा व लमाणांचा असतो उंटाचा व लमाणांचा तांडा असं आपण म्हणत असतो त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उंटाचा काय आहे उंटाचा तांडा हा वाळवंटातून जात होता पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा आतरून पांघरून
आतरून पाहून पाय पसरावे. काय पाहावे? आतरून पाहून पाय पसरावे म्हणजे जितका आपला ऐपत आहे, जितकी आपली कुवत आहे की तितकाच आपण काय केला पाहिजे, खर्च केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्त आपण कर्जबाजारी होऊ नये किंवा आपल्या ज्या गरजा आहेत तर त्या गरजेनुसारच आपण आपला खर्च हा ठेवला पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 पहा, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण काय केलं पाहिजे, खर्च हा ठेवला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, वाहने सावकाश चालवा. वाहने सावकाश चालवा. तर पहा, वाहने सावकाश चालवा या वाक्याचा प्रकार विचारलाय त्यांनी. तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 म्हणजे प्रश्नार्थी दिलेत. प्रश्नार्थी तर कुठं चिन्ह नाही आहे. त्यानंतर विधानार्थी, त्यानंतर उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. तर विधानार्थीमध्ये काय असतं की फक्त एक साधं विधान केलेलं आहे, साधं विधान केलेलं असतं. आता जसं की समजा आता राणीचे अक्षर सुंदर आहे, चे अक्षर सुंदर आहे. तर या ठिकाणी त्यांनी काय केलं, फक्त एक विधान केलेलं आहे. या ठिकाणी कुठलंही म्हणजे उद्गार किंवा आज्ञार्थी किंवा या ठिकाणी प्रश्नार्थी आहे का, नाही, फक्त एक विधान आहे की राणीचे अक्षर हे सुंदर आहे. तर परंतु या ठिकाणी काय केले की चालवा, सावकाश चालवा, वाहने सावकाश चालवा म्हणजे आज्ञा दिलेली आहे. जसे की मुलांनी शिस्तीने राहावे, मुलांनी शिस्तीने वागावे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर वरच्या वाक्यातून आपल्याला काय जाणून येते की आज्ञा. पर्याय क्रमांक 4 आज्ञार्थी वाक्य आहे हे. त्यानंतर पहा, कळीचा नारद. कळीचा नारद. आता आपण म्हणत असतो की आपल्या समाजामध्ये काही व्यक्ती असे असतात की ते दिवसभर त्यांचं एकच कार्य असतं की इकडल्या बातम्या तिकडे प्रसारित करणे किंवा इकडल्या गोष्टी तिकडे सांगणे. म्हणजे आपण काय म्हणतो या ठिकाणी की कुठल्याही जर गोष्टी आपण कुणापाशी सांगितल्या किंवा कुणाशी चर्चेची देवाणघेवाण केली तर त्या ठिकाणी तेच विचार ती व्यक्ती काय करते, नको त्या प्रमाणामध्ये जास्त तिखट मीठ लावून किंवा मसाला लावून दुसरीकडे जाऊन सांगणे व इतरांचे नातेसंबंध खराब करणे, याला आपण काय म्हणतो, कळीचा नारद म्हणजे भांडखोर माणूस किंवा भांडणे लावणारा माणूस. पर्याय क्रमांक 4 भांडणे लावणारा व्यक्ती, त्याला आपण कळीचा नारद म्हणतो. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे. कुठली वाक्यरचना त्यांनी विचारलेली आहे. तर वाक्य हा कसा आहे की वाक्याचा अर्थ हा व्यवस्थित निघाला पाहिजे व वाक्याला नेमकं काय म्हणायचं आहे किंवा शब्दाची जी काही जुळवाजुळव आहे ती योग्य असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या वाक्याचा समर्पक अर्थ निघाला पाहिजे. जसं की कर्ता, कर्म, क्रियापद अशी जी काही वाक्याची रचना आहे तर ती रचनासुद्धा त्याप्रमाणे आपल्याला जाणवली पाहिजे किंवा त्यामध्ये एखादी विशेषण आलं असेल किंवा क्रियेविषयी माहिती सांगणारं क्रियाविशेषण आलं असेल, यासुद्धा रचनेनं वाक्य योग्य असलं पाहिजे. तर पहा, मोर थुई थुई नाचू लागला. मोर थुई थुई नाचू लागला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर लागला नाचू मोर थुई थुई. त्यानंतर पहा, नाचू लागला मोर थुई थुई आणि थुई थुई नाचू लागला मोर. तर या ठिकाणी शब्दाची जी पाहता पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा, मोर या ठिकाणी बरोबर या ठिकाणी करता आलेला आहे. त्यानंतर क्रियापद सुद्धा या ठिकाणी योग्य ठिकाणीचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी क्रियापद इथं आलेलं आहे, हे इथं आलेलं आहे, त्यानंतर सुद्धा इथं आलेलं आहे. तर या ठिकाणी वाक्याच्या दृष्टीनं मोर हा या ठिकाणी योग्य ठिकाणी आहे. मोर कसा नाचतोय तर त्या नाचण्याविषयी सुद्धा या ठिकाणी विशेष थुई थुई या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जी आहे तर वाक्याची जी काही रचना आहे, जी काही शब्दाची ठेवण आहे, तर त्यानुसार पर्याय क्रमांक 1 मोर थुई थुई नाचू लागला. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे. तर या ठिकाणी हर्ष या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर खाली पर्यायामध्ये तर हर्ष म्हणजे नेमकं काय आणि श्रावण महिना जेव्हा आपण त्याचं वर्णन करतो श्रावण महिन्याचं, तेव्हा आपल्याला लगेच जाणवतं की श्रावण महिना म्हणलं की पाऊस आला, हिरवळ आलं, वातावरण अतिशय सुंदर असतं. ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण हिरवळ पाहून कुणाच्याही मनाला काय होतो की आनंद होत असतो, उत्साहाची भरती येत असते. त्यामुळं हर्ष हा जो शब्द आहे तुम्ही सहजासहजी फक्त श्रावण महिना आणि हिरवळ वगैरे ह्या जर गोष्टी केल्या तर आनंद आपल्याला व्यक्त होतो. तर पर्यायामध्ये पहा, तर हर्ष याचं काय आहे, पर्याय क्रमांक 2 हर्ष म्हणजे आनंद. काय, हर्ष म्हणजे आनंद होणे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, आता वाक्प्रचाराचा संबंध आहे या ठिकाणी आणि वाक्प्रचार आहे बादरायण संबंध असणे. तर बादरायण संबंध म्हणजे काय नेमकं, तर बादरायण संबंध म्हणजे की ओढून ताणून संबंध, म्हणजे कुठल्याही दोन गोष्टीचा संबंध नाही. एक गोष्ट पश्चिमेला आहे आणि पूर्वेला आहे तरी पण आपण काय करतो की ओढून ताणून त्या गोष्टीचा संबंध दाखवण्याचा ज्या ठिकाणी प्रयत्न केला जातो त्याला आपण काय म्हणतो, बादरायण संबंध असे म्हणत असतो. त्यामुळे ओढून ताणून संबंध लावणे. त्यानंतर पहा कोणता शब्द निर्दोष आहे. तर पर्यवसान हा शब्द जो आहे तर या ठिकाणी पर्यवसान म्हणजेच काय,
त्यालाच वेगवेगळे अर्थ आहेत. फलनिष्पत्ती असेल किंवा फळप्राप्ती असेल किंवा देहवसान सुद्धा आपण त्याला म्हणतात किंवा पर्यावसान, असं जे गोष्टी आहेत तर त्या या ठिकाणी पहा. तर पर्यावसान पर्याय क्रमांक 1 काय, पर्यावसान पर्याय क्रमांक 1 हा पर्याय या ठिकाणी काय आहे तर योग्य आहे, निर्दोष आहे. त्यानंतर असेतू हिमालय म्हणजे काय, तर असेतू हिमालय, असेतू हिमालय यासाठी असा आपल्या भारतासाठी हा शब्द वापरला जातो, जेणेकरून आपली जी भारतभूमी आहे तर ती दक्षिणेला हिंद महासागरापासून ते उत्तरेला जो काही हिमालय पर्वत आहे, तर या हिमालय पर्वताचा जो काही मधला जो भाग आहे तर या भागाला असेतू हिमालय हा शब्द वापरला जातो. म्हणजे आपल्या भारतासाठी हा एक समानार्थी शब्द आहे. तर पहा या ठिकाणी दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून उत्तरेपर्यंतच्या हिमालयाला असेतू हिमालय असे म्हणतात. त्यानंतर तो पर्वत उंच आहे, अधोरेखित नामाचा प्रकार. तर मी आधीच्या प्रश्नात सुद्धा सांगितलं की नाम व नामाचं त्याबद्दल स्पष्टीकरण केलं आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच समजेल की पर्वत हे जे काही नाम आहे तर एक सामान्य नाम आहे की एक विशिष्ट गुणधर्म, विशिष्ट समान याच्यामध्ये आपण याला काय केलेलं आहे पर्वत. जसं की मला सांगितलं की आता विविध पर्वत रांगा आहेत किंवा विविध टेकड्या आहेत, तर या टेकड्यांना काय म्हणतो आपण पर्वत. एक सहजासहजी जे काही उंच भाग आहे आपल्या पृथ्वीवर, ज्या ठिकाणी उंच भाग आहे त्या भागाला आपण एक काय म्हणायचं तर एक सामान्यीकरण त्या ठिकाणी आपण काय केलं की पर्वत हा शब्द त्या ठिकाणी आपण निवडलेला आहे. त्यामुळे पर्वत हे काय आहे की सामान्य नाम आहे. काय, सामान्य नाम आहे. त्यानंतर पहा, जसे आंगडे टोपडे तसे आचार विचार. काय, जसे आंगडे टोपडे तसे आचार विचार. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. विरुद्धार्थी शब्द डळमळीत. डळमळीत म्हणजेच काय, अस्थिर असणे. काय असणे, अस्थिर असणे. तर अस्थिरच्याच विरुद्ध काय शब्द असतो, स्थिर. अस्थिरच्या विरुद्ध काय, स्थिर. म्हणजे न हलणारा. काय, न हलणारा, स्थिर. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, वाक्य नियमानुसार वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा, त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले. त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले. त्यानंतर रडतो हसत विदूषक हसत. पहा, इथं कुठं तुम्हाला अर्थ सुद्धा लागत नाही या वाक्याचा. त्यानंतर देवाची सकाळी पूजा आईने केली. आईने सकाळी देवाची पूजा केली असं आपण म्हणतो. त्यानंतर सर्वत्र असतो वारा, वाहत वारा. वारा हा सर्वत्र वाहत असतो असं याचं योग्य होईल. परंतु पर्याय क्रमांक 1 जो आहे, त्या दिवशी मला कृष्णाने प्रथम दर्शन दिले, तर हे जे वाक्य आहे तर हे वाक्य या ठिकाणी व्याकरण नियमानुसार योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, खालील समानार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. म्हणजे बाकीच्या जे जोड्या आहेत त्या विरुद्धार्थी शब्दाच्या आहेत. दास आणि सेवक. दास आणि सेवक यासाठी आपण दास म्हणजे सेवक, सेवक म्हणजे नोकर चाकर हा शब्द आपण वापरत असतो. म्हणजे हे सुद्धा एकमेकाची ही आहेत. त्यानंतर श्वेत म्हणजे पांढरा, पांढरा म्हणजे श्वेत, हे सुद्धा समानार्थी. सकाळ, प्रभात, पहाट आपण जे म्हणतो भोर, तर हे सुद्धा एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. फक्त पर्याय क्रमांक 2 राहिला. तर प्रसाद म्हणजे काय होतं, तर प्रसाद म्हणजे काय, एखादा महाल असेल, राजवाडा असेल. त्यानंतर कुटी म्हणजे झोपडी असेल. म्हणजे एकमेकाच्या विरुद्धार्थी हे शब्द आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय होईल या ठिकाणी, पर्याय क्रमांक 2 ही विरुद्धार्थी जोडी आहे या ठिकाणी. त्यानंतर पहा, खालील कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे. तर प्रमाण लेखनानुसार जे काही शब्द आहेत, जे आपल्या मराठी भाषेमध्ये कुठला शब्द कशा प्रकारे लिहिला पाहिजे किंवा त्या शब्दाची रचना ही जी कशी आहे. तर पहा, तर ठेवण. ठेवण हा शब्द आपण कसा लिहितो प्रमाण लेखनानुसार, तर ठेवण हा या ठिकाणी आपण न बाणाचं हे न वापरत असतो. त्यानंतर पाहुणा हा असा लिहितो आपण. त्यानंतर गंध हा असा आपण शब्द लिहित असतो किंवा आपल्या मराठी भाषेच्या प्रमाण लेखनानुसार हे शब्द असे लिहिले जातात. परंतु पर्याय बघा या ठिकाणी, पर्याय क्रमांक 4 हा खोगीर भरती या ठिकाणी हा योग्य शब्द आहे. परंतु बाकीचे जे शब्द आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने फक्त त्या ठिकाणी अशुद्ध प्रकारे लिहिण्यात आलेले आहेत. त्यानंतर पहा, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला काय म्हणतात. पहा, त्या वाक्यात फक्त विधान केलेले असते त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. किंवा त्या वाक्यामध्ये कुठलाही प्रश्न विचारलेला नाही, कुठला भाव, कुठला त्यानंतर आज्ञा ह्या ज्या गोष्टी केलेल्या नाहीत त्याला काय म्हणतात, फक्त विधानार्थी वाक्य असं आपण म्हणतो. जसे की मुले मुले क्रीडांगणावर खेळतात. मुले, जसे की मुले मुले क्रीडांगणावर खेळतात. या ठिकाणी
फक्त एकच वाक्य आहे. त्यानंतर आता याचे प्रश्न वगैरे काय आहे का? नाही, फक्त विधान आहे, एक वाक्य केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण याला काय म्हणतो की विधानार्थी वाक्य असे म्हणतो, फक्त विधान केलेलं आहे. त्यानंतर हरी बालकाला हसवतो या ठिकाणी विचारले क्रियापदाचा प्रकार. तर आता क्रियापद जे आहे तर क्रियापदामध्ये पहिलं आहे सहाय्यक क्रियापद असेल, संयुक्त क्रियापद, आणि त्यानंतर काय आहे शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद. तर पहा आता या ठिकाणी तू एवढा लाडू खाऊन हा आपण वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे मी. तर आता या वाक्यामध्ये एक क्रियापद या ठिकाणी वापरलेलं आहे. काय केलेलं आहे या ठिकाणी? काय केलं? एक क्रियापद वापरलेलं आहे. परंतु वाक्याचा अर्थ आपल्याला कळतोय का? वाक्याचा अर्थ कळत नाहीये. आपण मग यासमोर काय केलं की खाऊन टाक, खाऊन टाक, म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं की एक संयुक्त क्रियापद या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. आता त्यानंतर पुढचा आहे 2. आता समजा मला हसवते, हे काय झालं? हे झालं शक्य क्रियापद. बोलवते, खावते, जावते, चढवते जे आपण म्हणतो त्याला शक्य क्रियापद. त्यानंतर पहा आता प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? प्रयोजक म्हणजे काय? तर क्रियेसाठी प्रेरणा देणारा, क्रियेसाठी प्रेरणा देणारा. आता समजा बालक हसतो किंवा बालके हसू लागली, हे काय बालकाने स्वतः केलेली क्रिया आहे. परंतु या ठिकाणी हसवणारा कोण आहे? तर हसवणारा हरी आहे. काय आहे? हसवणारा हरी आहे. व हसवण्याची क्रिया या ठिकाणी हरीकडून घडलेली आहे आणि यात मूळ धातू काय आहे? हा आहे. आणि वतो म्हणजे या ठिकाणी हरीसाठी वापरलं जाणारं त्यानंतरचं घटक आहे. तर पहा, तर हरी बालकाला हसवतो म्हणजे नेमकं या ठिकाणी काय झालेलं आहे की क्रिया ही हरीकडून घडलेली आहे, म्हणजे या प्रयोजक किंवा प्रेरणा या ठिकाणी हरीकडनं दिली गेलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी काय आहे? क्रियापदाचा प्रकार हा प्रयोजक क्रियापद आहे. काय? प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आहे. त्यानंतर पहा समूहदर्शक शब्द शोधायचा आपल्याला. समूहदर्शक फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. हरणांचा कळप असतो. पक्ष्यांचा थवा असतो. तर या ठिकाणी समूहदर्शक शब्दावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले, जेणेकरून प्रत्येक ह्याच्यामध्ये एक दोन प्रश्न या ठिकाणी आहेत की त्या ठिकाणी आपल्याला या शब्दसुद्धा करणं खूप गरजेचं आहे, कारण वारंवार त्यावर प्रश्न विचारलेला आहे. तेल गेले, तुफी गेली आणि हाती धोपाटणे आले. पहा, म्हणजे आपल्याजवळ जी काही वस्तू आहेत म्हणा, जे काही किंवा आपल्या आपल्याजवळ आहे, तर काय होतं की आपण काय करतो की अतिशय हाव करून किंवा आणखी आपल्याला काय वाटतं की आणखी वस्तू पाहिजे किंवा आणखी आपल्याला जास्त गरज आहे, ह्या गोष्टी आपण करून मूर्खपणा करतो आणि आपल्याजवळ जे आहे ते सुद्धा आपण घालून देत असतो. त्यामुळे पहा की एक सामान्य गोष्ट बी आपल्यापासून निष्ठून जाते व विशेष जे आहे ते पण निघून जातं किंवा चांगलं वाईट जे काही आहे सगळं निघून जातं. म्हणजे मूर्खपणा करून आपण काय करतो की स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणजे तेल गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं, म्हणजे आपल्याच मूर्खपणामुळं आपल्याजवळ काहीही शिल्लक राहिलेलं नाही, असं अर्थ आहे याचा. त्यानंतर पहा पाटावर बसून जेवावे. पाटावर बसून जेवावे या ठिकाणी आपल्याला वर या शब्दाची जात ओळखायला सांगितलेलं आहे. तर पाटावर काय आहे? पाटावर. तर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय हा जो प्रकार आहे, तर यामध्ये पहा वर, खाली, आतून, बाहेर हे जे शब्द आहेत, तर या ठिकाणी हे शब्द जेव्हा शब्दाला लागून येतात आणि शब्दयोगी अव्ययाचं एक विशेष आहे की ते काय करतात की शब्दाला जोडून येत असतात. शब्दाला जोडून येतात, जोडूनच येतात, म्हणजे एकटा येतात का ते? नाही. तर झाडावर पक्ष्यांचे घरटे ते आहे. तर पहा या ठिकाणी सुद्धा झाडावर काय आलेलं आहे? काय? झाडावर या ठिकाणी या चिटकूनच आलेलं आहे. त्यानंतर मुले घराबाहेर पडली. मुले घराबाहेर पडली. तर यात सुद्धा काय झालं की त्या ठिकाणी ते शब्दयोगी अव्यय हे ओळखायचं म्हणजे कसं की ते फक्त शब्दाला जोडून येत असतं, ते अलग वगैरे येत नसतं. त्यामुळं शब्दयोगी अव्यय हे काय आहे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी शब्दाची जात ही आहे. त्यानंतर पहा कामातून जाणे. कामातून जाणे म्हणजे कुठल्याही कामास न येणे किंवा त्या गोष्टीचा आपल्याला आता उपयोग नसणे किंवा
निरुपयोगी होणे, काय होणे, निरुपयोगी होणे म्हणजेच कामातून जाणे. त्यानंतर पहा अपकर्ष. अपकर्ष म्हणजे काय तर ऱ्हास होणे, काय होणे, ऱ्हास होणे, लयास जाणे किंवा नष्ट होणे. तर याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे त्यांनी, काय विरुद्धार्थी शब्द विचारला आहे, तर याचाच शब्द काय होईल, उत्कर्ष असं होईल. उत्कर्ष म्हणजे काय की भरभराट होणे, समृद्धी होणे, भरभराट होणे, समृद्धी होणे, किंवा आपण जसं म्हणतो की एखाद्या राज्याचा उत्कर्ष झाला किंवा त्या ठिकाणी त्याचा भरभराट झाली असं आपण म्हणत असतो, म्हणजे उत्कर्ष याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रमाण लेखन. तर मुखपृष्ठ काय आहे, मुखपृष्ठ, मुख हा जो शब्द या ठिकाणी याला पहिलाच उकार येईल. त्यानंतर मुख, पृष्ठ हे सुद्धा याच्या नियमानुसार व्याकरणानुसार पर्याय क्रमांक 1 जो आहे तर 1 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर पहा आप्त. आप्त या शब्दाचा त्यांनी समानार्थी शब्द विचारलेला आहे. कुठला, आप्त. तर आप्त म्हणजे काय, जवळचा. आप्त म्हणजे जवळचा, आपल्या नात्यातला असणारा किंवा आपला नातेवाईक म्हणा किंवा गणगोत म्हणा, संबंधी असं आपण म्हणतो. आप्त म्हणजे जवळचा, यानुसारच पहा या ठिकाणी काय, नातेवाईक हा याचा समानार्थी शब्द आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना हसवले या वाक्यातलं क्रियापद ओळखायचं आहे. तर क्रियापद काय, ज्या आता हसवले याच शब्दाने या ठिकाणी काय झालेलं आहे, वाक्याची समर्पक किंवा वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो. पहा त्याच्या बोलण्याने आम्हाला खूप काय केलं, या ठिकाणी वाक्य पूर्ण होतं का, नाहीये. तर हसवले, तर हसवले म्हणजे काय, हास्य या धातूपासून काय झालेलं आहे, तयार झालेला आहे, आणि याला आपण हे या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे व यापासून हे हसवले हे क्रियापद या ठिकाणी तयार झालेलं आहे, हस या धातूपासून. तर पर्याय क्रमांक 4 काय केलेलं आहे, हसवले म्हणजेच प्रयोजक क्रियापद आहे. काय, प्रयोजक क्रियापद आहे, कारण या ठिकाणी त्याच्या बोलण्याने म्हणजे त्याच्याकडनं काय करण्यात आलेलं आहे, हसवण्यात आलेलं आहे, किंवा क्रियेसाठी त्या ठिकाणी प्रेरणा दिलेली आहे किंवा त्या ठिकाणी तो प्रयोजक ठरलेला आहे. म्हणजेच हा जो प्रकार आहे तो काय आहे, प्रयोजक क्रियापदाचा प्रकार आहे. त्यानंतर पहा झाडाच्या पानामधून पोपटांचा काय आला असेल, थवा. कारण पक्ष्यांचा, पोपटांचा असो, जे पक्ष्यासाठी जो आपण शब्द वापरतो तर तो काय असतो, तर पक्ष्यांचा थवाच असतो. त्यामध्ये कुठले पक्षी असो, मग आता चिमणी असेल, त्यानंतर पोपट असो किंवा आणखी कुठला पक्षी असो, तर सर्व पक्ष्यांचं काय असतो, आपण त्यासाठी एक शब्द जो आहे समूहासाठी तर तो काय आहे, थवा. जसे की उतारूंची झुंबड असते, तांडा लमाणांचा, ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, मागे चाला होता, लमाणांचा, उंटांचा, धान्याची रास असो. तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पहा, भावना परीक्षेत पहिली आली. भावना तर याची आपल्याला जात ओळखायची आहे शब्दाची. काय ओळखायची, जात. तर जात म्हणजेच काय, विशेष नाम आहे, हे काय आहे, नाम आहे, कारण एका मुलीचं नाव आहे ते. तर आता एक पूर्ण मनुष्य जाती असं आपण म्हणतो, किंवा त्यात मुली हा जो समजा स्त्रीसाठी वापरला जाणारा शब्द आहे, किंवा मुलं, किंवा हे जे शब्द आहेत हे काय सामान्य नाम आहेत, काय सामान्य. परंतु या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीसाठी आपल्याला तिला ओळखायचं आहे, मग त्याला नाव काय दिलं आपण, भावना. म्हणजेच काय आहे, हे विशेष नाम आहे. काय आहे, विशेष नाम आहे. एक या समान गुणधर्म असणाऱ्या विशिष्ट जातीतील एखाद्या घटकाला आपण जे काही नाव देतो त्याला आपण काय म्हणतो, विशेष नाम म्हणतो. आणि भावना हे काय आहे, हे विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 2. पहा आता भुकेमुळे त्याची स्थिती केविलवाणी झालेली आहे. स्थिती कशी झालेली आहे, केविलवाणी झालेली आहे. या वाक्यातलं आपल्याला काय ओळखायचं आहे, विशेषण ओळखायचं आहे, विशेषण ओळखायचं आहे. तर नामाविषयी विशेष माहिती जे सांगणारा घटक आहे त्याला आपण विशेषण म्हणतो. तर पहा या ठिकाणी काय, त्याची स्थिती झालेली आहे, कुणाची, त्याची, आणि त्याला काय झालं, त्याला भूक लागलेली आहे. काय झालं, त्याला भूक लागलेली आहे. आणि भूक लागल्यामुळे म्हणजे या ठिकाणी नाम जो आहे तर या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी हा नाम किंवा कर्ता घटक आहे. तर त्याची जी स्थिती आहे तर ती कशी झालेली आहे, केविलवाणी झाली आहे. म्हणजे त्याच्याविषयी केविलवाणी हा जो शब्द आहे किंवा हे जे विशेषण आहे केविलवाणा, हे विशेषण या ठिकाणी वापरलेलं आहे. काय वापरलेलं आहे, विशेषण या ठिकाणी वापरलेलं आहे. त्याच्या
स्थितीसाठी या ठिकाणी केविलवाणा हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे केविलवाणा काय आहे? विशेषण आहे. पहा तर पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 काय आहे? केविलवाणी स्थिती या ठिकाणी झालेली आहे, म्हणजे केविलवाणा या ठिकाणी विशेषण आहे. त्यानंतर पहा 4 रस्ते एकत्र येतात. आता आपण पाहतो आपल्या गावामध्ये कुठं आहेत, मी चौकात आहे असं आपण म्हणत असतो, किंवा एखाद्या शहरामध्ये आपण म्हणतो की 4 रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला आपण काय म्हणत असतो? चौक आहे, किंवा मी इथे चौकात उभा आहे. म्हणून ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात त्याला आपण काय म्हणत असतो? चौक असे म्हणत असतो. काय म्हणतो? चौक असे म्हणत असतो. पाऊलवाट वगैरे आता गावामध्ये चालत असताना शेतामध्ये आपल्या पाऊलवाट असते, म्हणजे सिंगल रस्ता असतो ज्या ठिकाणी एक व्यक्ती त्या रस्त्याने आपण जाऊ शकतो. आता चावडी म्हणजे काय? तर चावडी म्हणजे आपल्या गावामध्ये परंपरागत जे लोक बसत आलेले आहेत किंवा त्या ठिकाणी जमतात, चर्चा वगैरे करतात, त्यांचं एक करमणूक साधन जे आहे त्याला आपण काय म्हणतो? चावडी असे म्हणत असतो. आणि त्यानंतर चाकोरी म्हणजे एक नियमबद्ध गोष्ट किंवा एका नियमात आपण काम करतो की चाकोरीबद्ध आपण त्याला म्हणत असतो. तर पर्याय क्रमांक 2 चौक याचं हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा वाक्यातील नामाची, आता ह्याच्या अगोदर पण प्रश्न आलेला आहे, राधाचा तो प्रश्न होता, राधा. तर पहा की नाम जे आहे तर नामाचं वारंवार त्याचा वापर करून काय होतं की वाक्याची जी आपण काय म्हणतो की वारंवार नाव न घेता त्याला आपण एक शब्द वापरतो, म्हणजे सर्वनाम त्या ठिकाणी घेतो. जसं की पहा आता या ठिकाणी, आता पहा राहुलचे अक्षर सुंदर आहे आणि नंतर सुद्धा मी काय केले की तो हुशार आहे. तर पहा या ठिकाणी आपण डबल राहुल वापरण्यापेक्षा त्या ठिकाणी काय केलं आपण? राहुलविषयी या ठिकाणी तो हे काय केलं की विशेषण या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. म्हणजे नामाची जी काही पुनरुक्ती आहे ती टाळण्यासाठी आपण काय करत असतो? या ठिकाणी आपण सर्वनाम हे वापरत असतो. म्हणजेच नामाऐवजी येणारा जो शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम असे म्हणतो. त्यानंतर पहा आघळ. आता याच्यावर सुद्धा हा तिसरा प्रश्न आहे. याचे सुद्धा 2 प्रश्न आलेले आहेत की जोडून येणारे जे शब्द आहेत की पहा तर आघळ पगळ काय असतं? आघळ पगळ म्हणजे लगेच आपल्याला थोडंसं वाचनातून सुद्धा होऊन जातं. आगळ उकल किंवा घळ पालाळ व आगळ वाकळ असं आपल्याला ते वाचनात सुद्धा ते योग्य वाटत नाही. आणि जे जोडून येणारे शब्द आहेत त्याचा जो उच्चार आहे व त्याचा जो काही समान गुणधर्म असतो ते एकमेकाच्या लगेच आपल्याला जाणवतं की याचं जे काय आहे यमक हे जुळत असतं. त्यामुळं आगळ पगळ पर्याय क्रमांक 1. तर पहा आपण एकंदरीत जे काही प्रश्न आहेत 2023चे, तर यामध्ये सर्वात जास्त शब्दांच्या जाती याच्यावर सुद्धा विशेषण, क्रियाविशेषण, त्यानंतर शब्दयोगी अव्यय याच्यावर पण प्रश्न आलेला आहे, नाम सर्वनाम या सर्व घटकावर. त्यानंतर समूहदर्शक शब्द असेल किंवा विशिष्ट समूहासाठी एखादा शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी समानार्थी शब्द याच्यावर पण प्रश्न आहे. आणि क्रियापदावर पण सुद्धा प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त जे काही घटक आहेत तर त्या घटकावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की ज्या घटकाला जास्त वेटेज हे TCS पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी दिले गेलेलं आहे. त्यामुळं प्रश्नाचं जे काही विश्लेषण आहे त्यामध्ये घटकाचं सुद्धा या ठिकाणी मी सांगितले की आता शब्दाच्या जाती, समानार्थी शब्द असेल, शब्दसमूह किंवा विशिष्ट शब्दासाठी समर्पक, त्यानंतर व्याकरणाचे जे नियम आहेत किंवा प्रमाण लेखन आहे किंवा शुद्ध शब्द, त्यानंतर शुद्ध वाक्य असं सुद्धा या ठिकाणी विचारलं. या दृष्टीने तुम्ही सर्वांनी म्हणजे यानंतर सुद्धा असेच व्हिडिओ येतील, त्यामुळे सर्वांना अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी प्रश्नाचं निरीक्षण करा व त्याचं विश्लेषण यावर सुद्धा तुम्ही विचार करा. तर भेटू आपण पुढल्या लेक्चरला.